कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीतील कात्रप मोहपाडा येथील बगीचा आणि क्रीडांगण आरक्षित असलेली जागा टाटा पॉवर कंपनीला वीज प्रकल्पासाठी देण्यास काँग्रेस पक्षाच्या पर्यावरण विभागाने विरोध दर्शविला आहे। ठाणे जिल्हा काँग्रेस पर्यावरण विभाग अध्यक्ष प्रदीप गोविंद रोकडे यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच याबाबत कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले आहे। नैसर्गिक वातावरणात समतोल राखण्यासाठी कात्रप मोहपाडा येथील 55 एकर जमीन ही बगीचा आणि क्रीडांगणासाठी आरक्षित असताना त्यातील 4 एकर जागा टाटा पॉवर कंपनीला वीज प्रकल्पासाठी दिल्यास पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होणार आहे। बदलापूर शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाढते शहरीकरण लक्षात घेता या ठिकाणी प्रकल्पामुळे आरोग्यासाठी धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने या प्रकल्पाला जागा देण्यास आमचा विरोध असून हा निर्णय तातडीने रद्द न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ठाणे जिल्हा काँग्रेस पर्यावरण विभाग अध्यक्ष प्रदीप रोकडे यांनी दिला आहे। यावेळी अनुसूचित जाती विभाग ठाणे जिल्हा अध्यक्ष भरत कारंडे, पर्यावरण विभागाचे पदाधिकारी संतोष भगत, देवनाथ तिवारी, दिनेश शिंदे यांच्यासह काँग्रेस पर्यावरण विभागाचे पदाधिकारी निवेदन देताना उपस्थित होते। कुळगाव बदलापूर नगर परिषदेने बदलापूर पूर्व हा जो मोहपाडा आहे, मोहपाडा या ठिकाणी बगीचा आणि क्रीडांगणासाठी जवळजवळ 55 एकर जमीन आरक्षित केलेली आहे आणि त्या आरक्षित जमिनीमधून बगीचासाठी आरक्षण असताना देखील त्यातली 4 एकर जमीन ही टाटा पॉवर कंपनीला इथे प्रकल्प करण्यासाठी दिलेली आहे। लोकांना जास्त प्रमाणात वीज मिळावी, मुबलक वीज मिळावी याची हे ठीक आहे, याबद्दल आमची पण मान्यता आहे। परंतु ह्या जागेला बगीचाचं आरक्षण असताना देखील त्या ठिकाणी जर त्यातल्या काही भागामध्ये जर असा प्रकारचा वीज प्रकल्प होत असेल तर त्या ठिकाणी नक्कीच पर्यावरणाचा समस्या फार मोठी निर्माण होणार आहे। कारण बगीचाला लागून जर हा प्रकल्प झाला आणि बाजूला क्रीडांगण, वाढती लोकसंख्या आणि वाढतं शहरीकरण, काही वर्षानंतर या ठिकाणी पूर्णपणे विकसित विभाग होत आहे। आता विकसित झाल्यानंतर नक्कीच लोकसंख्या अजून वाढणार आहे आणि असं असल्यानंतर जो मध्यभागी जर हा प्रकल्प झाला तर नक्कीच मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रदूषण होईल आणि मुळातच बगीचासाठी जी जागा आरक्षित केलेली आहे ती जागा कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या कुठल्याही प्रकल्पाला देऊ नये, अशा प्रकारची काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाच्या वतीने आम्ही मागणी केलेली आहे आणि आज देखील आम्ही मुख्याधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। आणि जर बगीचासाठी आरक्षण आहे, क्रीडांगणासाठी आरक्षण आहे तर त्यातली जागा देणं हे योग्य नव्हे, पर्यावरणासाठी ते धोकादायक आहे। भविष्यात आरोग्याच्या समस्या नागरिकांना उद्भवू शकतात। त्यामुळे हा प्रकल्पाला जागा देण्याचा जो घाट घातलेला आहे तो तात्काळ त्यांनी रद्द करावा, अशा प्रकारची मागणी आम्ही मुख्याधिकारी यांना दिलेली आहे। आणि जर असं असताना देखील नगरपालिकेने जागा देण्याचा प्रयत्न केला तर ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाच्या वतीने फार मोठं आंदोलन या ठिकाणी छेडणार असल्याचा इशाराही आम्ही या पत्राद्वारे त्यांना दिलेला आहे। कुळगाव बदलापूर हद्दीमध्ये 50 एकर जागा ही आरक्षित आहे आणि या ठिकाणी आरक्षण गार्डन आणि ग्राउंड, बगीचा आणि ग्राउंड हे आरक्षण असल्यामुळे इथे आमदार साहेबांनी टाटा पॉवर हाऊसला एक 4 एकर जागा याच्यातून काढून देण्याचा जो घाट घातला आहे तो त्यांनी घालू नये, कारण पर्यावरणाला फार मोठा धोका निर्माण भविष्यात होणार आहे। कारण इथे कुळगाव बदलापूर हे फार मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होणारं जे शहर आहे, या शहराला पर्यावरणाचा धोका होऊ नये यासाठी आमचा याच्यावरती विरोध आहे। प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर।